गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी प्रीती जगताप, राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पसच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. काल नुकताच 10वीचा रिझल्ट जाहीर झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे मी राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पसच्या वतीने अभिनंदन करते. आमच्या कॉलेजचे प्राचार्य खोपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स विभागाने इलेक्ट्रोकॉम दी क्रिएटिव्ह फ्युचर या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तरी आजच्या चौथ्या दिवशीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बद्दल माहिती सांगणार आहे. चला तर मग पाहूया UPS म्हणजे काय? UPSचा फुल फॉर्म UPS अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. यू फर्स्ट ऑफ ऑल UPS का यूज करायचा? आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये काही इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस यूज करत असतो, की जे विदाऊट इलेक्ट्रिसिटी ऑपरेट होऊ शकत नाहीत. मग त्यामध्ये फॅन असेल, लाईट असेल, फ्रिज असेल किंवा इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स देखील असतील. त्याचबरोबर हॉस्पिटलमधील इलेक्ट्रॉनिक मशीन्स असतील किंवा शाळा कॉलेजेसमध्ये यूज करत असलेले कम्प्युटर्स देखील असतील. मग इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय होत नसेल, त्यावेळेस ही उपकरणे चालणार नाहीत. मग अशा वेळेस आपण इन्व्हर्टर किंवा UPSचा वापर करू शकतात, जे आपल्याला पॉवर सप्लायमध्ये फेल्युअर आल्यामुळे पॉवर सप्लाय इमिडिएटली प्रोव्हाईड करू शकतात. UPS म्हणजेच एक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे, की जे मेन पॉवर सप्लायमध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळे पॉवर सप्लाय होत नाही. अशा वेळेस आपल्याला UPS इमर्जन्सी पॉवर सप्लाय प्रोव्हाईड करतो. UPSमध्ये एनर्जी ही बॅटरीमध्ये स्टोअर केलेली असते. म्हणून UPSला बॅटरी बॅकअप असे देखील म्हटले आहे. टिपिकली UPS हा एक वेगवेगळे हार्डवेअर प्रोटेक्ट करण्यासाठी देखील यूज केला जातो. जसं की कम्प्युटर असेल, डेटा सेंटर्स असतील, टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्स असतील किंवा वेगवेगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स असतील. त्यामध्ये काही वेळेस पॉवर डिस्ट्रप्शन आल्यामुळे हे इक्विपमेंट्स डॅमेज होऊ शकतात किंवा डेटा लॉस देखील होतो. मग ह्याच्यापासून प्रोटेक्ट होण्यासाठी आपण UPS हार्डवेअर प्रोटेक्ट करण्यासाठी यूज करू शकतो. बाजारामध्ये अवेलेबल असलेल्या UPSची रेंज ही 200 व्होल्ट अँपिअर ते 46 मेगाव्होल्ट अँपिअर आहे. सर्वात मोठ्या UPSची रेंज ही 46 मेगाव्होल्ट अँपिअर इतकी आहे. UPS डेटा लॉस कुठल्याही प्रकारचा होऊन देत नाहीत. म्हणजेच अचानक येणाऱ्या पॉवर सप्लायमध्ये फेल्युअरमुळे UPS कुठल्याही प्रकारचा टाईम न घेता कम्प्युटरला इमिडिएटली कनेक्ट होतो. त्यामुळे UPSमुळे कॉम्प्युटरमधला डेटा लॉस होत नाही. जसं की ऑनलाईन एक्झाम चालू असताना जर अचानक इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आला, तर UPS काही मिलिसेकंदाच्याच कालावधीमध्ये कम्प्युटरला इमिडिएटली कनेक्ट होत असतो. त्याचबरोबर UPS क्रिटिकल इन्स्ट्रुमेंटला देखील बेटर सपोर्ट करत असतो. UPS हे एक सायलेंट डिव्हाइस आहे. UPSचा मेंटेनन्स देखील जनरेटरच्या कंपॅरिझनमध्ये स्वस्त आहे. UPS हे पॉवर रिलेटेड प्रॉब्लेम्स करेक्ट करण्यासाठी देखील कॅपेबल आहे. जसं की व्होल्टेज स्पाइक्स असतील, आवाज असेल किंवा जो काही सप्लाय प्रोव्हाईड केला जातो मेन सप्लायमधून, त्याच्यामध्ये देखील चढ-उतार होत असेल, असे काही पॉवर प्रॉब्लेम्स करेक्ट करण्यासाठी UPS कॅपेबल आहे. नेक्स्ट, जनरल पर्पज UPS आपण घरगुती वापरासाठी करू शकतो. ज्यावेळेस आपण घरामध्ये कम्प्युटर यूज करत असतो आणि अचानक जर पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट झाला, तर अशा प्रकारचे UPS आपण यूज करू शकतो. इंडस्ट्री पर्पज UPS मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये देखील UPSचा वापर केला जातो. अचानक येणाऱ्या फेल्युअरपासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये देखील इंडस्ट्री पर्पज UPS यूज केले जातात. तर मग UPS कोणकोणत्या बेसिक कंपोनंटपासून तयार झालेला आहे? फर्स्ट कंपोनंट आहे AC टू DC कन्व्हर्टर, सेकंड कंपोनंट आहे बॅटरी आणि थर्ड बेसिक कंपोनंट आहे DC टू AC कन्व्हर्टर. मग AC आणि DC म्हणजे काय? AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट
आणि DC म्हणजेच डायरेक्ट करंट. आपल्या घरातील मेन पॉवर सप्लाय हा 230 व्होल्टचा असतो. तो AC सप्लाय असतो. ज्यावेळेस आपण बॅटरीला तो कनेक्ट करतो, त्यावेळेस तो आपल्याला DC पॉवर प्रोव्हाईड करतो. म्हणजेच इथे AC टू DC कन्व्हर्जन होत असतं. सेकंड पार्ट आहे बॅटरीचा. बॅटरी ही UPSच्या ॲप्लिकेशनमध्ये मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करते. UPSच्या ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरीचा यूज केला जातो. बॅटरीचा मेन पर्पज ॲज अ स्टोरेज पर्पजसाठी केला जातो. UPSमध्ये एनर्जी ही बॅटरीमध्ये स्टोअर्ड केली जाते. तर बॅटरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल यूज करून बॅटरी तयार केली जाते. जसं की लीड असेल, कॅडमियम असेल, लिथियम असेल, निकेल असेल, या मटेरियलपासून बॅटरी तयार केली जाते. लीड ॲसिड बॅटरीज ह्या आता मोठ्या प्रमाणावर यूज केल्या जातात. कधी-कधी जशी रिक्वायरमेंट असेल तशा रिक्वायरमेंटनुसार कॅडमियम किंवा लिथियम आयन बॅटरीज देखील यूज केल्या जातात. तर लीड ॲसिड बॅटरीची डिस्चार्जिंग कॅपॅसिटी ही 10 अवर्स इतकी आहे. तर निकेल कॅडमियमची डिस्चार्जिंग कॅपॅसिटी ही 5 अवर्स इतकी आहे. इंडस्ट्रीमध्ये यूज केल्या जाणाऱ्या बॅटरींचं लाईफ हे 3 टू 5 इयर्स एवढं असतं. तर घरगुती वापरासाठी यूज केल्या जाणाऱ्या बॅटरीचं लाईफ हे 6 टू 9 इयर एवढं असते. बॅटरीचं लाईफ हे टोटली ऑपरेटिंग टेम्परेचरवर डिपेंड असतं. म्हणून बॅटरीज ह्या 20 टू 25 डिग्री सेल्सियसला ऑपरेट होतात. जर आपण टेम्परेचर जास्त सिलेक्ट केलं, तर बॅटरीचा परफॉर्मन्स देखील बेटर मिळतो. परंतु बॅटरीचं जे लाईफस्पॅन आहे, ते कमी होते. म्हणून बऱ्यापैकी बऱ्याचशा UPSचा आउटेज हे 50 ते 70% बॅटरीच्या फेल्युअरमुळं होत असतं. त्यामुळे बॅटरी फुल्ली चार्ज करणं देखील गरजेचंच आहे. म्हणूनच बॅटरीज ह्या आपण त्यांच्या ओरिजिनल पॅकेज आणि ड्राय क्लीन हवेशीर वातावरणात देखील ठेवणं गरजेचंच आहे. UPSमध्ये यूज केल्या जाणाऱ्या बॅटरीज ह्या मेंटेनन्स फ्री बॅटरीज यूज केल्या जातात. जेणेकरून UPSला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स लागत नाही. थर्ड कंपोनंट आहे DC टू AC कन्व्हर्टर. इन्व्हर्टरला DC सप्लाय प्रोव्हाईड करून AC सप्लाय प्रोव्हाईड करून डिरेक्टली आपल्याला UPS कॉम्प्युटरला कनेक्ट करून घेता येतो. तर मग UPS आणि इन्व्हर्टर या दोन्हींमध्ये डिफरन्स काय आहे? आपण UPSच्या जागी इन्व्हर्टर का यूज करू शकत नाही? तर मग UPS आणि इन्व्हर्टर हे दोन्ही अप्लायन्सेस इलेक्ट्रिकल सिस्टीमला बॅकअप सप्लाय प्रोव्हाईड करण्यासाठीच यूज केले जातात. परंतु UPS आणि इन्व्हर्टरमध्ये एक फरक आहे, की UPS हा इमिडिएटली पॉवर सप्लाय प्रोव्हाईड करतो. तो फक्त काही मिलिसेकंदांचाच टाईम घेऊन इमिडिएट पॉवर सप्लाय प्रोव्हाईड करतो. जसं की UPS 2 ते 4 मिलिसेकंडमध्येच पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट झाल्यानंतर कॉम्प्युटरला किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटला इमिडिएटली पॉवर सप्लाय कनेक्ट करतो. परंतु इन्व्हर्टर हा 3 टू 5 सेकंदाचा टाईम घेऊन त्या पर्टिक्युलर डिव्हाइसला कनेक्ट होतो. म्हणून हा मेन डिफरन्स आहे, की UPS हा इन्व्हर्टर पेक्षा डिफरंट आहे. इन्व्हर्टर हा आपण इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेससाठी प्रेफर करतो. जसं की फॅन असेल, लाईट असेल. कारण अशा इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेसला पॉवर सप्लाय देण्यामध्ये थोडा जरी टाईम डिले झाला, तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. परंतु UPSमध्ये आपण UPS जर इलेक्ट्रॉनिक ॲप्लायन्सेसला कनेक्ट केला, जसं की कॉम्प्युटर असेल, सर्व्हर्स असेल, वर्कस्टेशन असेल, मेडिकल इक्विपमेंट असेल, की जे क्रिटिकल टास्क परफॉर्म करतात आणि तिथे कुठल्याही प्रकारचा टाईम डिले चालत नाही. अशा केसमध्ये आपण UPS यूज करतो. UPS हा व्होल्टेज स्पाइक, व्होल्टेज ड्रॉप यांच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन प्रोव्हाईड करतो. परंतु इन्व्हर्टर अशा कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन प्रोव्हाईड करत नाही. अगेन इन्व्हर्टर फ्लॅट किंवा टॅब्युलर बॅटरी यूज करते एनर्जी स्टोअर्ड करण्यासाठी.
म्हणून त्याला म्हणून इन्व्हर्टरला कंटिन्युअस मेंटेनन्स देखील लागतो. यू-पी-एसमध्ये यू-पी-एस हा मेंटेनन्स फ्री बॅटरी यूज करतो, म्हणून यू-पी-एसला कंटिन्युअस मेंटेनन्स लागत नाही. म्हणून यू-पी-एस इन्व्हर्टरपेक्षा आपण प्रिफर करतो. नेक्स्ट, यू-पी-एस कम्प्युटरसोबत संवाद कसा साधतो? तर बऱ्याचशा यू-पी-एसला मायक्रो प्रोसेसर असतो. बऱ्याचशा यू-पी-एसमध्ये मायक्रो प्रोसेसर असतात, जे काही फंक्शन्स परफॉर्म करतात आणि लॅन केबल थ्रू ते कम्प्युटरशी संवाद साधतात. आता नेक्स्ट पार्ट आहे यू-पी-एसचे पार्ट्स कोणकोणते आहेत. तर यू-पी-एसचे 3 मेन बेसिक पार्ट्स आहेत. ऑनलाईन यू-पी-एस, ऑफलाईन यू-पी-एस आणि थर्ड लाईन इंटरॅक्टिव्ह यू-पी-एस. फर्स्ट, ऑनलाईन यू-पी-एस म्हणजे काय? ऑनलाईन यू-पी-एसमध्ये ज्यावेळेस एसी सप्लाय प्रेझेंट असतो, त्यावेळेस तो आपल्याला इन्व्हर्टरला डिरेक्टली डीसी सप्लाय प्रोव्हाईड करतो. त्याचबरोबर बॅटरी देखील सायमल्टेनियसली चार्ज होत असते. ऑनलाईन यू-पी-एसमध्ये एसी सप्लाय अवेलेबल असेल किंवा नसेल, तरी देखील बॅटरी ही कंटिन्युअसली ऑन असते. ज्यावेळेस एसी सप्लाय अवेलेबल नसतो, त्यावेळेस यू-पी-एसचं वर्किंग हे बॅटरीवरती बॅटरीचा वापर करून आपण कंटिन्यू करू शकतो. नेक्स्ट, ॲडव्हांटेजेस ऑफ ऑनलाईन यू-पी-एस. ऑनलाईन यू-पी-एसचे ॲडव्हांटेजेस कोणते आहेत? ज्यावेळेस आपण ऑनलाईन यू-पी-एस यूज करतो, त्यावेळेस तिथे कोणत्याही प्रकारचे सर्जेस, स्पाइक्स, ब्लॅकआउट हे प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाही. कारण तिथे एसी सप्लाय डिरेक्टली बॅटरी थ्रू व्होल्टेज सप्लाय करत असतो. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं सर्किट फेल्युअर होत नाही. ॲडव्हांटेजेस बरोबर ऑनलाईन यू-पी-एसचे काही डिसॲडव्हांटेजेस देखील आहेत. तर डिसॲडव्हांटेजेस ऑफ ऑनलाईन यू-पी-एस इज बॅटरी लाईफ इज नॉट लॉंगर. ऑनलाईन यू-पी-एसचं बॅटरी लाईफ जे आहे ते लॉंगर नाही. कारण ऑनलाईन यू-पी-एसमध्ये पॉवर सप्लाय अवेलेबल असेल किंवा नसेल, या दोन्ही कंडिशनमध्ये बॅटरी ही कंटिन्युअसली ऑन राहते. म्हणून इथे बॅटरी लाईफ लॉंगर नसतं. नेक्स्ट, सेकंड पार्ट आहे यू-पी-एसचा, तो ऑफलाईन यू-पी-एस. ऑफलाईन यू-पी-एस हे नॉर्मल वेट यू-पी-एस आहे आणि ते डोमेस्टिक पर्पजसाठी यूज केले जातात. जसं की आपण घरगुती कम्प्युटर्स यूज करत असतो, त्यावेळेस पॉवर सप्लायमध्ये फेल्युअर आल्यामुळे आपण तिथे यू-पी-एस कनेक्ट करू शकतो. नेक्स्ट, ॲडव्हांटेजेस ऑफ ऑफलाईन यू-पी-एस. ऑफलाईन यू-पी-एसचा मेन ॲडव्हांटेजेस आहे बॅटरी लाईफ ऑफलाईन यू-पी-एसचं चांगलं आहे, लॉंगर आहे. म्हणजेच ऑफलाईन यू-पी-एसमध्ये फक्त बॅटरी आपण ज्यावेळेस पॉवर सप्लाय अवेलेबल नसेल, त्याच केसमध्ये आपण फक्त बॅटरीचा वापर करू शकतो. जसं की ऑनलाईन यू-पी-एसमध्ये बॅटरी पॉवर सप्लाय अवेलेबल असताना देखील आणि पॉवर सप्लाय प्रेझेंट नसताना देखील बॅटरी ऑन राहते. तसं ऑफलाईन यू-पी-एसमध्ये होत नाही. फक्त ज्यावेळेस पॉवर सप्लाय प्रेझेंट नसेल, अवेलेबल नसेल, त्याच वेळेस आपण बॅटरी यूज करतो. म्हणून ऑफलाईन यू-पी-एसमध्ये बॅटरी लाईफ हे लॉंगर आहे. डिसॲडव्हांटेजेस ऑफ ऑफलाईन यू-पी-एस. जर चेंज ओव्हर सर्किट करताना काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, तर तो ऑफलाईन यू-पी-एस डिरेक्टली पीसी शटडाउन करतो. थर्ड थर्ड पार्ट आहे यू-पी-एसचा लाईन इंटरॅक्टिव्ह यू-पी-एस. लाईन इंटरॅक्टिव्ह यू-पी-एसचं वर्किंग हे ऑनलाईन आणि ऑफलाईन यू-पी-एस सारखंच आहे. नेक्स्ट पॉइंट आहे यू-पी-एसचे ॲप्लिकेशन्स. आपण कोणकोणत्या ठिकाणी यू-पी-एस यूज करू शकतो? तर यू-पी-एस आपण डेटा सेंटर्स, इंडस्ट्रीज, टेलिकम्युनिकेशन्स, हॉस्पिटल्स, बँक अँड इन्शुरन्स आणि काही स्पेशल प्रोजेक्ट्समध्ये देखील यूज करू शकतो. तर आता आपण यू-पी-एसचा वापर हॉस्पिटलमध्ये कसा केला जातो ते पाहूयात. आजकाल सर्वच क्षेत्रांमधील कामे ही इलेक्ट्रिसिटीवरच चालतात. तर यामध्ये मेडिकल किंवा हॉस्पिटल हे क्षेत्र कसे वगळता येईल?
हॉस्पिटलमध्ये देखील इलेक्ट्रिसिटीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि जर हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम क्रिएट झाला, तर त्याचा डायरेक्टली, इनडायरेक्टली इफेक्ट हा इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स त्याचबरोबर पेशंटच्या हेल्थवर देखील होत असतो. म्हणून यू-पी-एस हॉस्पिटलमध्ये मेन इम्पॉर्टंट रोल म्हणून प्ले करतो. यू-पी-एसचा वापर हॉस्पिटलमध्ये मेडिकल इक्विपमेंटला सपोर्ट आणि प्रोटेक्ट करण्यासाठी होतो. सध्या अत्याधुनिक सुविधांयुक्त हॉस्पिटलची मागणी वाढत आहे. तर हॉस्पिटलचं वर्किंग सुरळीत चालण्यासाठी तेथे स्ट्राँग पॉवर बॅकअप असणे गरजेचे आहे. म्हणून हॉस्पिटलमध्ये यू-पी-एसचा वापर केला जातो. जर इन केस हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला किंवा इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसेल, तर जनरेटरचा देखील ऑप्शन असतो. परंतु जनरेटर चालू करेपर्यंत थोडा टाईम जातो. म्हणून आपण यू-पी-एसचा वापर हॉस्पिटलमध्ये करू शकतो, जेणेकरून इलेक्ट्रिक इक्विपमेंट डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट होऊ शकतात. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे यू-पी-एसचं. यूज ऑफ यू-पी-एस इन इंडस्ट्री सेक्टर्स. इंडस्ट्रीमध्ये देखील आपण यू-पी-एसचा वापर करू शकतो. इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम क्रिएट झाला, तर काही त्याचा लॉस प्रॉडक्टिव्हिटीवरती देखील होत असतो. त्याचबरोबर अचानक येणाऱ्या पॉवर सप्लाय फेल्युअरमुळे सर्किट डॅमेज झालं, तर त्याचा डायरेक्टली, इनडायरेक्टली परिणाम हा एम्प्लॉईजवरती पण होऊ शकतो. एम्प्लॉईजला इंजुरीज देखील होऊ शकतात किंवा काही कंपन्यांमध्ये कॉम्प्युटर्स देखील यूज केले जातात. तर तेथील डेटा देखील लॉस होऊ शकतो. हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग या प्रॉब्लेम्सपासून जर प्रोटेक्ट करायचं असेल, तर इंडस्ट्रीमध्ये देखील यू-पी-एस यूज केले जातात. थर्ड ॲप्लिकेशन आहे यू-पी-एसचा वापर बँकिंग सेक्टरमध्ये कसा केला जातो. यू-पी-एस हे यू-पी-एस बँकिंग आणि फायनान्स कंपनीमध्येच स्मॉलर सिस्टीम मेंटेन करतात. त्यापैकी बऱ्याच सिस्टीमला सेपरेट पॉवर प्रोटेक्शन गरजेचं असतं. मग फॉर एक्झाम्पल ए-टी-एम बघा, ऑटोमॅटिक टेलर मशीन हे देखील एक टिपिकल सिस्टीम आहे, की ज्यावेळेस अचानक येणाऱ्या पॉवर सप्लायच्या प्रॉब्लेममुळे प्रोटेक्ट करण्यासाठी तेथे ऑनलाईन यू-पी-एस वापरणं गरजेचं असतं. ए-टी-एम आता सध्या सर्वत्र अवेलेबल आहेत. बँक ब्रांचेसमध्ये आहेत, ऑफिसेस बिल्डिंगमध्येच आहेत, हॉस्टेलमध्ये आहेत, रेसिडेन्शियल एरियामध्ये आहेत आणि कन्व्हिनियन्स स्टोअर त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी ए-टी-एम अवेलेबल आहेत. मग फक्त बँक सेक्टरमध्ये नाही, तर इन्शुरन्स इन्स्टिट्यूटमधील जे काही ब्रांच ऑपरेशन्स असतील आणि सिक्युरिटीजमध्ये साठी देखील रिलायबल पॉवर प्रोटेक्शनसाठी यू-पी-एसचा वापर करणं गरजेचं आहे. जेणेकरून पॉवर फेल्युअरचा कॉस्ट अव्हॉइड करण्यासाठी आपण यू-पी-एसचा वापर बँक सेक्टरमध्ये देखील करू शकतो. धन्यवाद.